नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये डिसेंबर 2013चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. Name the scientist who said that information science is the cluster of many disciplines wherein the central core is information. Answer B. Fittus Maslow. Name of the scientist who said that information science is the cluster of many disciplines where is the central core is information. असं कुणी म्हटलेलं आहे विचारलेलं आहे. इन्फॉर्मेशन सायन्स इज अ क्लस्टर ऑफ मेनी डिसिप्लिन अँड वेअर इज द सेंट्रल कोर इज द इन्फॉर्मेशन. हे वाक्य किंवा ही जी इन्फॉर्मेशन विषयीची जी संकल्पना डेफिनेशन आहे ती कोणी सांगितलेली आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे बी. फिटस मॅश्लव. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. विच कमिटी रिकमेंडेड दॅट इम्पिरियल लायब्ररी बी डिझाईन ॲज कॉपीराईट लायब्ररी. कोणत्या कमिटीने इम्पिरियल लायब्ररी ची डिझाईन केली होती कॉपीराईट लायब्ररीमध्ये? त्याचा आन्सर आहे बी. रिची कमिटी 1926. हा MP क्वेश्चन आहे, या आधी सेट एक्झामला आलेला आहे हा क्वेश्चन. विच कमिटी रिकमेंडेड दॅट इम्पिरियल लायब्ररी बी डिझाईन ॲज कॉपीराईट लायब्ररी. क्वेश्चन नंबर 2 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Who was the first librarian of Imperial Library, Calcutta? Who was the first librarian of Imperial Library, Calcutta? Answer A. जॉन मॅकफर्लेन. काय सांगितलेले? फर्स्ट लायब्ररियन कोण होते? कोशाचे? इम्पिरियल लायब्ररीचे फर्स्ट लायब्ररियन कोण होते? त्याचा आन्सर आहे ए. जॉन मॅकफर्लेन. क्वेश्चन नंबर 3 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Who coined the phrase इन्फॉर्मेशन रिट्रीवल? आन्सर आहे काल्विन मुर्रे. इन्फॉर्मेशन रिट्रीवल ही माहिती प्रतिप्राप्ती ही संकल्पना प्रथम कुणी मांडली होती? काल्विन मुर्रे यांनी. हा MP क्वेश्चन आहे, खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. MP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. In the colon classification, which indicator has been used for indicating interpolation? In the colon classification, which indicator has been used for indicating interpolation? Answer C. Assertrix. Next question number 6. What is denudation? Answer आहे C. It is dividing classes to increase intention and discretion extension. What is denudation? Answer C. Is dividing classes to increase intention and decrease extension. Question number 6 answer C. Next question number 7. The international body that coordinates the assignment of unique domain names protocol address is? आन्सर डी. ISP. ISP चा फुल फॉर्म इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. हा पण IMP आहे. ISP चा फुल फॉर्म इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. क्वेश्चन नंबर 7 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. नेम द इंडियन लायब्ररियन हू वॉज हॉनरेबल विथ द टायटल ऑफ खान बहादूर इन 1935 बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. कोणत्या लायब्ररियनला, क्वेश्चन असा आहे, कोणत्या लायब्ररियनला 1935 साली खान बहादूर हा किताब मिळाला होता? खान बहादूर हा पुरस्कार दिला होता. तर त्याचा आन्सर आहे सी. SR रंगनाथन. SR रंगनाथन यांना 1935 साली खान बहादूर हा देण्यात आलेला होता, पुरस्कार देण्यात आला होता 1935 साली. क्वेश्चन नंबर 8 आन्सर सी. नेक्स्ट Question number 9. Which approach of information is not given by Versing and Knevling? Answer D. Technique approach. Which approach of information is not given by Versing and Knevling?
technique approach. Answer D. Next question. Question number 10. Which of the following citation style manuals are from the same publishers? खालीलपैकी कोणते सायटेशन स्टाईल मॅन्युअल आहेत त्याचे जे पब्लिशर्स आहेत ते सेम पब्लिशर्स आहेत असं आहे. आन्सर आहे बी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. टर्बिन अँड शिकागो हे काय आहेत? स्टाईल मॅन्युअल्स ऑफ द सेम पब्लिशर्स. क्वेश्चन नंबर 10. आन्सर बी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 11. Pre-coordinate indexing system prescribe. Answer C. Second, third and four are correct. Cementing, concept and relation. हा पण नेक्स्ट सेट पेपरला आलेला आहे. IMP क्वेश्चन आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते ज्याचे UGC नेटचे ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पार्ट आहेत त्यांचं सेट हे 100% निघतंच. त्याच्यामुळे पुन्हा हा गोल्डन चान्स घालू नका. चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करा आणि हे व्हिडिओ वॉच करा. चला. प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग. प्री म्हणजे पूर्वसमन्वय इंडेक्सिंग पद्धती, निर्देशन पद्धती. तर कशासाठी आहे? सिमेंटिक, कॉन्स्टेक्ट अँड रिलेशन. Question number 11. Answer C. Second, third and four are correct. Next question. Question number 12. The answer आहे B. An indistinguishable function of thesaurus is to. Answer 2 and 3 are correct. Grouping the words together according to similarity of meaning and representation of relationship between concept. हा थर्ड पेपरला पण आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 12. An indistinguishable function of thesaurus is to grouping the words together according to similarity of meaning and representation of relationship between concept. Question number 12. Answer B. Next question पाहूया. Question number 13. Which of the following are the basic components of expert system? Answer आहे A. User interface, knowledge base आणि interface machines. Which of the following are the basic components of expert system? Answer आहे C. Answer आहे A. User interface, knowledge base and inference machine. Question number 13. Answer A. Next question. Question number 14. त्याचा आन्सर आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द टाइप्स ऑफ फॅक्टर स्टडीज अंडर अनोवा. अनोवा अंडर कोणत्या टाइप्स ऑफ फॅक्टर स्टडी आहे असा क्वेश्चन आहे. फिक्स्ड अँड रँडम. फिक्स अँड रँडम. अनोवा स्टडीमध्ये काय काय असतं लक्षात ठेवण्यासारखं? फिक्स अँड रँडम. क्वेश्चन नंबर 14. आन्सर बी. फर्स्ट अँड फोर आर करेक्ट. फिक्स अँड रँडम. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. याच्यामध्ये देखील आपल्याला जोडायला विच ऑफ द फॉलोइंग्स आर द मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन कोणते? त्याचा आन्सर आहे ए. शॉनन अँड व्युअर मॉडेल आणि मेश्राम मॉडेल. मेश्राम मॉडेल्स आणि शॉनन अँड व्युअर मॉडेल हे काय आहे? शॉनन व्युअरची मॅथमॅटिकल थिअरी होती त्याच्यामुळं हे दोन मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन आहे. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन? शॉनन व्युअर मॉडेल अँड मेश्राम मॉडेल्स. क्वेश्चन नंबर 15. आन्सर ए. थर्ड अँड फोर आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द क्रायटेरिया फॉर वेब इव्हॅल्युएशन? विच ऑफ द फॉलोइंग्स आर द क्रायटेरिया फॉर web evaluation? Answer B. Second and four are correct. Response time and archiving facility. Which of the following are criteria for web evaluation? Response time and archiving facility. Question number 60. Answer B. Second and four are correct. Next question. Question number 17. Answer आहे D. Which of the following countries do not have a कोड ऑफ एथिक्स फॉर लायब्ररी प्रोफेशन? काय सांगितलेत? विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज डू नॉट हॅव अ कोड ऑफ एथिक्स फॉर लायब्ररी प्रोफेशन?
इंडिया आणि चायना. आन्सर डी. 3rd and 4 are correct. India and China. Question number 17. Answer D. Next question. Question number 18. Which of the following are the components of search engine? खालीपैकी कोणते सर्च इंजिन आहे? त्याचा आन्सर आहे सी. TCP, फर्स्ट स्पायडर, आणि त्याच्यानंतर थर्ड सर्च मशीन्स, अँड फोर्थ इंडेक्स, सर्च मशीन्स अँड स्पायडर. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द कंपोनंट्स ऑफ सर्च इंजिन? स्पायडर, सर्च मशीन्स अँड इंडेक्स. क्वेश्चन नंबर 18. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. When the permission of copyright owner is not needed. Answer A. First and third are correct. Criticism or review and research purpose. When the permission of copyright owner is not needed, criticism or review and research purpose. Question number 19. Answer A. First and third are correct. Next question पाहूया. Question number 20. हा बघा क्वेश्चन. सेट एक्झामला येतोच हा क्वेश्चन. व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग्स आर लायब्ररी नेटवर्क्स? आन्सर सी. इम्प्लिबेट अँड OCLC. इम्प्लिबेट अँड OCLC हे काय आहेत? लायब्ररी नेटवर्क्स. क्वेश्चन नंबर 20. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21. याच्यामध्ये आपल्याला इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत. अरेंज द फॉलोइंग युनिव्हर्सिटी लायब्ररीज. म्हणजे खालीपैकी कोणत्या आहेत? युनिव्हर्सिटी लायब्ररीज आहेत. त्या इयरनुसार लावायला सांगितले आहेत. तर त्याचा आन्सर आहे डी. हे मी आपल्याला तुमचा फॉन्ट लहान करते, तुम्हाला म्हणजे ऑल इयर्स लिहून देता येतील. आन्सर आहे डी. पहिल्यांदा थर्ड कलकत्ता युनिव्हर्सिटी लायब्ररी 1857. त्याच्यानंतर फोर्थ बॉम्बे युनिव्हर्सिटी लायब्ररी 1869. नंतर फर्स्ट मद्रास युनिव्हर्सिटी लायब्ररी 1907. आणि नंतर दिल्ली युनिव्हर्सिटी लायब्ररी 1922. हे ऑल मी नेटवर काढलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. नोट डाऊन करून ठेवा, नाही तर हा व्हिडिओ पुन्हा पहा, कारण हा क्वेश्चन 2-3दा रिपीट झालेला आहे. अरेंज द फॉलोइंग युनिव्हर्सिटी लायब्ररीज अकॉर्डिंग टू द इयर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट. मद्रास युनिव्हर्सिटी लायब्ररी 1907, दिल्ली युनिव्हर्सिटी लायब्ररी 1922, कलकत्ता युनिव्हर्सिटी लायब्ररी 1857 आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी लायब्ररी 1869. क्वेश्चन नंबर 21. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. त्याचा आन्सर आहे बी. ह्याच्यामध्ये बघा, ह्याचा मी शॉर्ट ट्रिक्स पण तुम्हाला सांगते. हा पण क्वेश्चन खूप वेळा हे झालेला आहे. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ द मेन एंट्री ॲज पर क्लासिफाईड कॅटलॉग कोड. त्याची क्लासिफाईड कॅटलॉग कोडच्या मेन एंट्रीचे सिक्वेन्स लावा असं सांगितलेलं आहे. त्याचा तर माझं तोंडपाठ आहे, कारण मी हे लक्षात ठेवलं होतं. लीडिंग, हेडिंग, टायटल आणि नोट. बघा आहे का तसं? सेकंड पहिल्यांदा काय आहे? लीडिंग, त्याच्यानंतर हेडिंग, त्याच्यानंतर टायटल आणि सगळ्यात शेवटी नोट. आता शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा, कारण हा क्वेश्चन येण्याची यावर्षीसुद्धा शक्यता आहे. लीडिंग, हेडिंग, टायटल अँड नोट. लीडिंग सेक्शन, हेडिंग सेक्शन, टायटल सेक्शन अँड नोट सेक्शन. लीडिंग, हेडिंग, टायटल अँड नोट. असं जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्सने लक्षात ठेवलं तर तुम्ही कधीही विसरणार नाही. क्वेश्चन नंबर 22. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. याच्यामध्ये आपल्याला इयरनुसार सांगितलेत, फर्स्ट पब्लिशनुसार लावा सांगितले. त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा फोर्थ पुल इंडेक्स टू पिरियॉडिकल लिटरेचर 1882. तुमच्यासाठी मी फॉन्ट कमी केलेला आहे, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. त्याच्यानंतर थर्ड इंडेक्स मेडिकस 1879. नंतर सेकंड केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907 आणि बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926. क्वेश्चन नंबर 23. आन्सर बी. फर्स्ट पुल इंडेक्स टू पिरियॉडिकल लिटरेचर 1882, इंडेक्स मेडिकस 1879, केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907 आणि बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926.
26. Question number 23, answer B. Next question. Question number 24. Arrange the following library legi association of the year of the embark. Year नुसार लावायचे. त्याचा आन्सर आहे सी. पहिल्यांदा सेकंड ALA 1876, नंतर थर्ड SLA 1905 स्पेशल लायब्ररी असोसिएशन, नंतर फोर्थ अस्लीप 1924, नंतर किलिप 2002. क्वेश्चन नंबर 24, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे बी. लायब्ररी ॲडवायझरी कमिटी 1957, रिव्ह्यू कमिटी 1961, DRTC 1962 आणि शारदा रंगनाथन इन्व्हॉर्मेंट 1963. DRTC हे कुठे आहे असा क्वेश्चन आला होता. ते बँगलोर येथे आहे. लायब्ररी ॲडवायझरी कमिटी 1957, रिव्ह्यू कमिटी 1961, DRTC 1962 आणि शारदा रंगनाथन इन्व्हॉर्मेंट 1963. क्वेश्चन नंबर 25, आन्सर बी. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेत. आन्सर आहे सी. फॅक्ट्स ऑन फाईल, न्यूजपेपर डायजेस्ट, वर्ल्ड ऑफ लर्निंग, डिरेक्टरी, कॉन्करंडन्स, इंडेक्स आणि विलिंग प्रेस गाईड पिरियॉडिकल डिरेक्टरी. पुन्हा एकदा रिपीट करते. फॅक्ट्स ऑन फाईल, न्यूजपेपर डायजेस्ट, वर्ल्ड ऑफ लर्निंग, डिरेक्टरी, कॉन्करंडन्स, इंडेक्स आणि विलिंग प्रेस गाईड पिरियॉडिकल डिरेक्टरी. क्वेश्चन नंबर 26, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. त्याचा आन्सर आहे ए. मॅग्रेगर थेरी एक्सचा आन्सर आहे 3. वर्कर्स पार्टिसिपेशन इज डिसिजन मेकिंग. मॅग्रेगर थेरी वाय, लेस एक्सटर्नल कंट्रोल, युनिटी ऑफ कमांड, ऑल पॉवर्स इन आणि टाईम अँड कॉस्ट पट. पुन्हा एकदा सांगते. थेरी एक्समध्ये काय असतं, जो काही कर्मचारी असतो तो मुळातच कामचुकार असतो. त्यांच्यावर आपल्याला काय करावं लागतं, डिसिजन टाकावे लागतात. त्यावेळेस ते निर्णय घेतात आणि काम करतात. थेरी वायमध्ये लेस एक्सटर्नल कंट्रोल म्हणजे आपल्याला कंट्रोलची गरज नसते. काम नैसर्गिकरित्या आवडीने करत असतात ते कर्मचारी. ही थेरी वाय सांगते. युनिटी ऑफ कमांड म्हणजे सगळी पॉवर्स एकाकडेच. ऑल पॉवर इन, टाईम अँड कॉस्ट पटमध्ये, पटचा फुल फॉर्म प्लॅनिंग, प्रोग्रामिंग, रिव्ह्यू, टेक्निक्स. पटचा विकास US नेव्ही प्रोजेक्ट ऑफिस यांनी केला होता. हे सुद्धा नेट एक्झामला आलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, असा ज्यावेळेस तुमचा अभ्यास होईल त्यावेळेसच तुम्ही परफेक्ट लायब्ररी सायन्समध्ये हे कराल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27, आन्सर ए. क्वेश्चन नंबर 28. त्याचा देखील आन्सर आहे ए. युजर एज्युकेशन हे कोणाचं आहे, पॅट्रिका स्नॅप. नंतर बी, कन्झर्वेटिव्ह लिबरल अँड मॉडरल थेरी ऑफ रेफरन्स सर्व्हिस, जेम्स वायर. हे ऑल क्वेश्चन याआधी मी रिपीट केलेले आहेत. एकही दुसरा नाही आहे. बघा, कन्झर्वेटिव्ह, लिबरल आणि मॉडरल हे खूप वेळा सांगितलं होतं. जेम्स वायर यांचं आहे. मिनिमम, मीडियम अँड मॅक्झिमम थेरी ऑफ रेफरन्स सर्व्हिस, सॅम्युएल रुथेस्टिंग. आणि गाईड टू रेफरन्स बुक, युजिन शी. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 28, आन्सर ए. युजर एज्युकेशन, पॅट्रिका स्नॅप. कन्झर्वेटिव्ह, लिबरल, मॉडरल थेरी ऑफ रेफरन्स सर्व्हिस, जेम्स वायर. मिनिमम, मीडियम अँड मॅक्झिमम थेरी ऑफ रेफरन्स सर्व्हिस, सॅम्युएल रुथेस्टिंग. and guide to reference book, Eugene Shi. Next question. Question number 29. चा आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 29, आन्सर डी. एडवर्ड डेमिंग प्लॅन डू चेक ॲक्ट, PDCA. अक्षरशः लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. एडवर्ड डेमिंग, PDCA, प्लॅन डू चेक ॲक्ट. जोसेफ जुरान, प्लॅनिंग कंट्रोल इम्प्रूव्हमेंट. आमंड फेफबाम, TQM
आणि काऊ इशिकावा क्वालिटी कंट्रोल सर्कल्स. ह्या चारही बाबी TQMशी संबंधित आहेत, म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट यांच्याशी संबंधित आहे. TQMची संकल्पना प्रथम ब्रेनस्टॉर्मिंग यांनी काढलेली होती आणि या चारही संकल्पना TQMशी संबंधित सांगितलेली आहे आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावर स्पेशल एक क्वेश्चन पण येऊ शकतो. एडवर्ड डेमिंग प्लॅन डू चेक ॲक्ट, जोसेफ जुरान प्लॅनिंग कंट्रोल इम्प्रूव्हमेंट, फेबबाम TQM आणि काऊ इशिकावा क्वालिटी कंट्रोल सर्कल्स. क्वेश्चन नंबर 29 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 30, त्याचा आन्सर आहे ए. इन्सायक्लोपीडिया ऑफ असोसिएशन, डिरेक्टरी, विटॅकर्स अल्कमॅन, इयरबुक, लिसा सेकंडरी सोर्स आणि इकॉनॉमिक टाइम्स प्रायमरी सोर्स. क्वेश्चन नंबर 30 आन्सर ए. इन्सायक्लोपीडिया ऑफ असोसिएशन, डिरेक्टरी, विटाकर अल्कमॅन, इयरबुक, लिसा सेकंडरी सोर्स अँड इकॉनॉमिक टाइम्स प्रायमरी सोर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 31, त्याचा आन्सर आहे ए. बुक्स इन प्रिंट, ट्रेड बिब्लियोग्राफी, सोशल सायन्स अ बिब्लियोग्राफी ऑफ डॉक्टरल डिझर्टेशन, नॅशनल बिब्लियोग्राफी, बुक्स इन प्रिंट, ट्रेड बिब्लियोग्राफी, सोशल सायन्स अ बिब्लियोग्राफी ऑफ डॉक्टरल डिझर्टेशन, नॅशनल बिब्लियोग्राफी, एशियन सोशल सायन्स बिब्लियोग्राफी, सब्जेक्ट बिब्लियोग्राफी आणि कम्युनिटिव्ह बुक इंडेक्स, नॅशनल अँड ट्रेड बिब्लियोग्राफी. बुक्स इन प्रिंट, ट्रेड बिब्लियोग्राफी, सोशल सायन्स अ बिब्लियोग्राफी ऑफ डॉक्टरल डिझर्टेशन, नॅशनल बिब्लियोग्राफी, एशियन सोशल सायन्स बिब्लियोग्राफी, सब्जेक्ट बिब्लियोग्राफी आणि कम्युनिटिव्ह बुक इंडेक्स, नॅशनल अँड ट्रेड बिब्लियोग्राफी. क्वेश्चन नंबर 31 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32, त्याचा आन्सर आहे ए. डिक्शनरी, वर्ड्स अँड सिनोनिम, ग्लॉसरी, स्पेसिफिक सब्जेक्ट, थिसॉरस, सिनोनिम टर्म्स आणि लेक्झिकॉन फॉरेन लँग्वेज. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33, याचा आन्सर आहे ए. करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी ही कुणाची आहे? PN कौला यांची आहे, 1992. करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी करिसिद्दीपा, 2001. वर्किंग ग्रुप ऑन लायब्ररीज, 1964 आणि लायब्ररी मुवमेंट इन बडोदा, 1910. हे ऑल क्वेश्चनचे आन्सर बिलीपच्या पुस्तकामध्ये आहेत. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना याचं लगेच आन्सर येईल. करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी PN कौला, 1992. करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी करिसिद्दीपा, 2001. वर्किंग ग्रुप ऑन लायब्ररीज, 1964. लायब्ररी मुवमेंट इन बडोदा, 1910. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. सॉरी, क्वेश्चन नंबर 33चं होतं ते आन्सर. क्वेश्चन नंबर 33 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34चा आन्सर देखील एच आहे. करंट बायोग्राफी USA, इंडेक्स ट्रान्सलेशनम युनेस्को, विनिती रशिया आणि लायब्ररी ट्रेड्स युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय. करंट बायोग्राफी USA, इंडेक्स ट्रान्सलेशनम युनेस्को, विनिती रशिया आणि लायब्ररी ट्रेड्स युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय. क्वेश्चन नंबर 34 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 आन्सर सी. हर्बर्ट हिग्स, द मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, FW टेलर, सायंटिफिक मॅनेजमेंट, हेनरी फ्यॉल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि उर्विक, द एलिमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. हर्बर्ट हिग्स, द मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, FW टेलर, सायंटिफिक मॅनेजमेंट, हेनरी फ्यॉल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि उर्विक, द एलिमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. क्वेश्चन नंबर 35 आन्सर सी. आता ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन आलेले आहेत बघा.
In the study of history as an academic discipline, a primary source in an artifact, a document, a recording, or other source of information that was created during the event or immediately after the event. And reason, primary sources are considered as original material or evidence about the topic and are fundamental to history. दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आता ट्रू आणि फॉल्सवर जास्त क्वेश्चन विचारत नाहीत. विचारले तर डिजिटायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक लायब्ररी यावरच क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन नंबर 37. आन्सर बी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. Indian National Bibliography is the most comprehensive source of Indian publication, and reason, National Library of Kolkata is entitled to receive one copy of each Indian publication under Delivery of Book Act. Question number 37. Answer B. A false but R is true. Next question. Question number 38. आन्सर आहे बी. दोन्ही कसे आहेत? फॉल्स आहेत. As per the generally accepted principle of consideration of statistical tabulation, every table should have the clear choice, a title so as to make a table intelligent without reference to text, and this title should always be placed just below the body of the tables. हे बघ चुकीचं आहे. And a statistical table which reflect just above the table and supply information about several characteristics of data makes the table of inconvenient. ते तर दोन्ही काय आहेत? फॉल्स आहेत. क्वेश्चन नंबर 38. बोथ ए अँड आर फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 39. Knowledge management involves a number of assessed and value added to them. आणि नॉलेज मॅनेजमेंट इज द कोर ॲक्टिव्हिटी ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. बरोबर आहे. नॉलेज मॅनेजमेंटमध्ये इन्व्हॉल्व काय होतं? सगळ्या व्हॅल्यू ॲडेड गोष्टी इन्व्हॉल्व होतात आणि ते काय आहे? एक ॲक्टिव्हिटी आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे माहिती संप्रेषणाचं ते एक साधन आहे. दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 39. आन्सर बी. ए ट्रू बट आर इज पर्टिक्युलरली ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 40. आन्सर ए. A true but R is false. According to Horton and Merchant, information is a community like other resource and information is a tangible community. हे चुकीचं आहे. Question number 40. Answer A. A true but R is false. Next question. Question number 41. Reference section in a library become insignificant, and reason, the web 2.0 service replace the reference desk service. Answer B. दोन्ही काय आहेत? ट्रूच आहेत. Reference section is in a library become insignificant and the web 2.0 service replace the reference desk service. Question number 41. Answer B. Both A and R true. Next question. Question number 42. Newspaper digests are the best source of information to get current and authentic information like books. Reason, these sources are completed by going through various newspaper. Answer B. A true but R is particularly true. दोन्ही काय आहेत? ट्रूच आहेत. न्यूजपेपर डायजेस्ट ही काय आहे? करंट अवेअरनेस सर्व्हिस आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी. आणि त्याच्यामध्ये ते काय? व्हायरस न्यूजपेपर ही व्हायरस न्यूजपेपरमध्ये आणि न्यूजपेपरमध्ये देखील काय असते? करंट अवेअरनेस सर्व्हिसच असते. म्हणजे रोजची ताजी माहिती आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 42. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. Encyclopedia have been regarded as the subtitles of all categories of reference source as this provide all types of information, and reason, encyclopedias provide comprehensive information on all except which otherwise are scattered in different categories of reference source. A true but R is false. Question number 43. Answer C. Next question. Question number 44. Chi-square is an important non-parametric test which does not require rigid assumption in respect of the
types of population being studied. And reason, since x square is non-parametric text, it require only the degree of freedom and implicitly the size of population for using the test. हे दोन्ही बरोबर आहे आणि हा क्वेश्चन आलेला पण आहे याआधी, हा लक्षात ठेवा. काय स्क्वेअर टेस्टबाबतचा नॉन पॅरामेट्रिक स्टेट, एस स्क्वेअर ही एक नॉन पॅरामेट्रिक स्टेट आहे, टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडमला महत्त्व आहे. आणि काय स्क्वेअर ही काय आहे, एक नॉन पॅरामेट्रिक स्टेट आहे, टेस्ट आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. काय स्क्वेअर इज अ नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. क्वेश्चन नंबर 44, आन्सर बी, बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45, information is community and reason, community is the marketable item product of to satisfy human wants or needs. Answer D, both A and R true. बरोबर आहे. information in community is the marketable item product to satisfy human wants or needs. हे दोन्ही कसे आहेत, ट्रू आहेत. इथं आपला डिसेंबर 2013चा सेकंड पेपर संपलेला आहे. बघा 45 क्वेश्चनच असतात आणि 5 क्वेश्चन हे पॅसेजवर असतात आणि हे तयारी जोरात करा, कारण आपला UGC नेटचा सेटचा सेटचा पेपर कधी आहे हे डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळे अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करा, म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या गोष्टीला वेळ मिळेल. 2 किंवा 3 वेळा याची तुमची तयारी झाली तर तुम्हाला अभ्यासाला नक्कीच फायदा होईल. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.